विकृत कॅप्टन अशोक खरातवर गंभीर आरोप केले जात आहेत। जमिनीच्या वादातून अशोक खरातवर नियोजित घातपाताचा आरोप सुद्धा आता एका कुटुंबाने केलाय। महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अशोक खरात गजाआड आहे। दरम्यान यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। अशोक खरातचे हात खुनानेही माखलेले, तरुणाचा घात अशोक खरातचा हात, अशोक खरातवर हत्येचा गंभीर आरोप। नाशिकच्या अंबड परिसरातील गवळाणे भागात जाधव कुटुंबियांनी 81 गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी जमीन मालकाला 45 लाख दिले होते। मात्र या जमिनीवर अशोक खरातचाही डोळा होता। खरातनं संबंधित जमीन मालकाला दमदाटी करून संबंधित जमीन त्यांच्या नावावर करून घेतली। दरम्यान या व्यवहाराविरोधात कैलास जाधव यांनी न्यायालयात आव्हान दिलं, पण हे आव्हानच त्यांच्या जीवावर बेतल्याचं त्यांच्या बंधूंनी सांगितलं। या खरातनी परस्पर त्या मालकांना घेऊन खरेदी मारली आणि ज्या टायमाला आम्ही जागेवर गेलो, खरात साहेब तुम्ही इथं कंपाऊंड मारू नका, ही जागा आम्ही घेतलेली आहे, तर त्यांनी आम्हाला पोलिसांचा धाक दाखवून पोलीस बोलून घ्यायचे पोलीस स्टेशनला, आम्हाला दिवसभर बसून ठेवायचे। इकडे त्यांनी कंपाऊंडचं काम करून घेतलं। नंतर CC कॅमेरे लावून आम्ही तिकडे गेलो का इकडे FIR दाखल करायचा, आम्हाला तकलीफ द्यायचा पोलिसाच्या माध्यमातून। पोलिसांनी ते आणि ज्या टायमाला ही आम्ही कोर्टात उतरलो तर त्या टायमाला 19 तारखेला 19 डिसेंबर 1922ला 2022ला याच्यावर स्टे येणार होता या जागेवर, तर त्यांनी 17 तारखेला माझ्या भावाचा घातपात करून त्यांना जीवे ठार मारले। अशोक खरातने अत्यंत चलाखीने महामार्गावर कैलास जाधव यांचा अपघात घडवून आणल्याचा विलास जाधव यांचा आरोप आहे। अपघातात कैलास जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर धक्क्यानं त्यांच्या आईचंही निधन झालं। एका जमिनीच्या तुकड्यासाठी खरातनं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलं। एवढंच नव्हे तर खरातच्या दबावानंतर पोलिसांनीही प्रकरण दडपल्याचा आरोप विलास जाधव यांनी केलाय। मी तसं FIR मध्ये केलं होतं, पण पोलिसांनी पण काही किरकोळ चौकशी करून आणि त्याच्यावर म्हणजे विशेष नाही असा कॅप्टनचा विषय आमच्याकडे सांगितला, मग आम्ही पण शांत झालो। एकूणच कॅप्टनची जी मनमानी होती तो पोलिसांचा वापर करत असे, महसूल प्रशासनाचा वापर करत असे आणि त्यातून तुम्हाला सगळं धमकवण्याचे प्रयत्न असते। संपूर्ण बाजून धमकावलं, पण आम्ही आता आमची न्यायपरिष्ठ आहे, आम्हाला आशा आहे का बुवा कमीत कमी आम्हाला जज साहेब तरी आम्हाला न्याय देतील आणि आम्हाला ह्या जागेतून कमीत कमी नाही काही तर 1 एकर तरी जागा आम्हाला मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो। एवढंच नाही तर भाऊ गेल्याच्या नंतर आता माझी आई पण गेली, मग कॅप्टन 1 जीव नाही 2 जीव घेतले, हे प्रशासनाला लक्षात राहावा एवढी विनंती करतो। खरातचे काळे कारनामे एकामागून एक बाहेर येत असताना जाधव कुटुंबियांनी न्यायाच्या आशेने पुन्हा एकदा न्यायालयाचं दार ठोठावलंय। 20 कोटींची खंडणी उकळणाऱ्या या भोंदूवर आता हत्येचाही आरोप करण्यात आलाय। त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करून जाधव कुटुंबाला न्याय देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।